तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तरी आज आपला विषय आहे सरी व रंभा पूर्व नियोजन. तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, काही काही ठिकाणी भरपूर काय वापसासुद्धा नाही असा अवकाळी पाऊस पडत आहे. तरी बऱ्याच शेतकऱ्याला यावर्षी सरी व रंभ्यावर सोयाबीन करायचं आहे आणि बरेच शेतकऱ्याचे बेड पाडायचे राहिलेले आहेत. बऱ्याच म्हणजे सर्वांनीच बेड पाडले नसतात, तरी बेड पाडायला आता थोडं थांबावं लागेल. कारण या वल्या रानामध्ये रूटर चालू नका, कारण एकदम जमीन थापून बसेल, कडकपणा येईल त्या जमिनीमध्ये. तर ज्यांच्याकडं साधन आहे वकरपाळी, तर त्यांनी सरळ वकरपाळी एक द्यायची आहे. तरी 2 दिवस थांबा, कारण जमिनीमधलं संपूर्ण तण बाहेर निघून येईल आणि तणकट निघाल्याच्या नंतर आपल्याला वकरपाळी घालायची आहे. वकरपाळी घातल्याच्या नंतर कमीत कमीत मे महिन्याच्या एंडिंगला म्हणजे 30 ते 1 जूनपर्यंत सर्वांनी बेड पाडावेत. आता आपल्याला ह्यासुद्धा रानात आहे बघा, हे तणकट निघून येत आहे. हे तणकट निघाल्याच्या नंतर आपल्याला वकरपाळी घालायची आहे 2 दिवसांनी. वकरपाळी घातल्याच्या नंतर आणि आपण ह्या रानात मशागत काहीच केलेली नाही, एकदम साधी वकरपाळी घातलेली आहे एक. आणि आता एक वकरपाळी घालायची आहे, कारण आपण सरी व रंभ्यावर दोन वर्ष झालं सोयाबीन करत आहोत. आपल्याला एकदम नंबर 1 सोयाबीन होत आहे. आणि ही जमीन थोडी पानचिबडी जमीन आहे. ज्यांची जमीन काळी कसदार आहे, पाणी साचून ज्याच्या जमिनीचा निचरा होत नाही, अशा सर्वांनी बेड पाडावेत. कारण आपला 2 वर्षाचा अनुभव आहे. सरी व रंभ्यावर आपल्याला 14, 15, 16 क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज येत आहे. तरी आता बेड आपल्याला एक वकरपाळी घालून बेड पाडायचे आहेत. आणि याला आपण बेसल डोससुद्धा देणार आहेत. एकरी 3 पोते दाणेदारचे देणार आहोत. वकरपाळी घातल्यानंतर आपण बेसल डोस देणार आहोत, त्यांचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत. तर 2025 खरीप सीझनचं टोटल आपलं नियोजन यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर आपण शेणखतसुद्धा टाकलेलं आहे जमिनीमध्ये. तर खूपच कमी खर्चामध्ये, कारण आपल्याला या रानाला पलटीला खर्च वाचलेला आहे, रुटरला वाचलेला आहे. डायरेक्ट वकरपाळी घालून डायरेक्ट बेड पाडायचे आहेत आपल्याला. जमीन एकदम टॉपची जमीन आहे. आणि ज्यांची जमीन भारी आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना आपण 2 वर्ष झालं सोयाबीनचं वाण वापरत आहोत, फुले किमया KDS 753. यावर्षीसुद्धा आपल्याला तेच वाण वापरायचं आहे. आपल्याकडे एकूण क्षेत्र आहे 5 एकर खरीपसाठी. तर ज्या शेतकऱ्याचे जमिनी पाणी साचून राहतात, अशा शेतकऱ्याने KDS वाण हे निवडावं. कारण जास्त पाण्यासाठी जास्त जरी पाऊस झाला तरी पाण्याला बळी पडत नाही, असं वाण निवडावं. तरी धन्यवाद मित्रांनो.